हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूपच सुंदर अशा प्रकारे मांडणी केलेली ही नोट्स आहे MPSC वाला यांची. यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण इन डिटेलमध्ये बघणार आहे. जर याआधी तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक वाचन केला असेल तर तुमचं रिव्हिजन होईल. जर याआधी तुम्ही वाचन केलं नसेल तरी पण सर्व काही तुमचा डाटा क्लिअर होईल. आणि हे लेक्चर तुम्ही महाराष्ट्रामधील कोणतीही एक्झाम असो ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वारंवार रिव्हिजन करा, तर सर्व काही तुमचं रिव्हिजन आणि सर्व काही इन डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? मग लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र राज्य निर्मिती बघणार आहे, महाराष्ट्र स्थान विस्तार व आकार, त्यानंतर भूगर्भ रचना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे आपण बघणार आहे. त्यानंतर नदी प्रणाली हे आपण टॉपिक बघणार आहे. पुढे महाराष्ट्राचे हवामान, खनिज संपत्ती, त्यासोबत महाराष्ट्रातील उद्योगधंदे, वाहतूक दळणवळण महाराष्ट्राच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातील आदिवासी जमात, महाराष्ट्राची लोकसंख्या हे महत्त्वपूर्ण टॉपिक, महाराष्ट्रातील मृदा व कृषी, जलसिंचन महाराष्ट्राचे हे सर्व आपण टॉपिक कव्हर करणार आहे. तर ह्यासोबत ओव्हरऑल आपण हे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपण कव्हर करणार आहे. तर काही बाबी यामध्ये थोडेसे किचकट आहे, ते आपण ट्रिकच्या स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करू, ते तुम्ही नोट डाऊन करत चला. तर 29 डिसेंबर 1956 मध्ये फजल अली आयोग स्थापन करण्यात आला. आता हा आयोग कधी स्थापन करण्यात आला? 29 डिसेंबर 1956. डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला वन लाईनरमध्ये याची डेट पण विचारले जाते. 29 डिसेंबर 1956. कशासाठी? तर भाषा व राज्य पुनर्रचना आयोग, म्हणजेच भाषा व राज्याची पुनर्रचना करायची यासाठी स्थापन करण्यात आला. तर या आयोगाच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहे. तर देशात भाषा व प्रांत रचनेनुसार काय निर्मिती करायची राज्याची. तर फजल आयोगाच्या शिफारशीनुसार जे प्रथमतः भाषा तत्वावर तयार झालेले जे राज्य आहे ते राज्य आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश हे फजल आयोगाच्या शिफारशीनुसार प्रथमतः तयार झालेलं आहे राज्य. फजल आयोगाने मराठी गुजराती भाषिकांसाठी त्रिभाषिक राज्याची शिफारस केली होती. बघा, त्रिभाषिक राज्याची शिफारस कोणी? फजल आयोगाच्या शिफारशीनुसार केलेली आहे मराठी आणि गुजराती भाषिकांसाठी. तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी 2 भाषा असलेले मुंबई राज्य अस्तित्वात आले. मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले हे परीक्षेमध्ये विचारलं होतं. तर 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्य स्थान विस्तार आकार बघूया. महाराष्ट्राचे स्थान जर बघितले तर देशाच्या काही मध्यभागी आहे थोडेफार आणि पश्चिमेकडे आहे. आपल्या देशाच्या पश्चिमेकडे महाराष्ट्र राज्य. तर भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्राला लागून असलेले महाराष्ट्र राज्य आहे आपले. तर महाराष्ट्राचा विस्तार जर बघितला तर अक्षवृत्ती विस्तार 1545 ते 22.6 उत्तर अक्षांश, एवढं लक्षात ठेवा. रेखावृत्ती विस्तार जर बघितलं तर 7245 ते 8045 पूर्व रेखांश आहे. कुठेकडे मायनर चेंज आहेत कुठे कुठे पुस्तकामध्ये, तर तेवढं जिथे ऑप्शन असेल त्यावरून आपण सिलेक्ट करायचं. राज्याची पूर्व पश्चिम लांबी जर बघितली तर 800 किलोमीटर आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. उत्तर दक्षिण लांबी थोडीशी छोटी आहे, 700 किलोमीटरची आहे. पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिणोत्तर लांबीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राचा आकार उलटा त्रिकोण आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा आकार कशा पद्धतीने? तर महाराष्ट्राचा पाया हे अरुंद आहे, त्यासोबत जर बघितलं असा उलटा त्रिकोण महाराष्ट्राचा अशा आकाराचा आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जर बघितले आपण, क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाबाबत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार 2रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येमध्ये थोडंसं कन्फ्यूज होते. तर लोकसंख्या म्हटलं 2रा क्रमांक आणि क्षेत्रफळ म्हटलं 3रा क्रमांक. त्रि अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक. तर राजस्थान 3,42,239 चौरस किलोमीटर. तर दुसरे मध्य प्रदेश आहे क्षेत्रफळानुसार 3ऱ्या क्रमांकाचे मध्य प्रदेश राज्य. तर मध्य प्रदेश राज्याचे 3,08,252 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राने देशाचे 9.36% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघूया आपण. तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची का सीमा संलग्न आहे. किती? 6 राज्याची सीमा लागलेली आहे आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे महाराष्ट्राला. आता महाराष्ट्राच्या वायव्येस जर म्हटलं तर वायव्येस अशा पद्धतीने आपण दिशा जर बघितला तर इथे गुजरात आहे वायव्य. त्यानंतर महाराष्ट्राच्या जर बघितलं ईशान्य आणि पूर्व भागास ही इकडे छत्तीसगड राज्य आहे. जर महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हटलं तर मध्य प्रदेश बघायला मिळते आपल्या. आणि महाराष्ट्राच्या नैऋत्येस इकडे हे पश्चिम अरबी समुद्र आहे. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेस थोडंफार कर्नाटक, त्यासोबत गोवा पण राज्य येते. आणि महाराष्ट्राच्या आग्नेयेस जर म्हटलं तर इकडे हे तेलंगणा राज्य आहे. लक्षात असू द्या, महाराष्ट्र ईशान्य पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश आणि नैऋत्य पश्चिमेस अरबी समुद्र आहेत. त्यासोबतच जर बघितलं थोडं
दक्षिणेस महाराष्ट्राच्या कर्नाटक, गोवा आणि आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे. इथे आणि महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागून आहे. महाराष्ट्रामधील जे काही 20 जिल्हे आहेत त्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागलेली आहे. 16 जिल्ह्यांना कोणत्याही इतर राज्याची सीमा संलग्न नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जर बघितलं स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारू शकतात. तर महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागलेली आहे, पण महाराष्ट्राचे 16 जिल्हे आहेत त्याला इतर कोणत्याही राज्याची सीमा लागलेली नाही आहे. तर 7 जिल्ह्यांना 2 राज्याची सीमा लागून आहे. तर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना 2 राज्याची सीमा लागलेली आहे? तर 7 जिल्ह्यांना महाराष्ट्रातील 2 राज्याची सीमा लागलेली आहे. सर्वात कमी जर म्हटलं सीमा आहे गोवा राज्याला लागून आहे. सर्वाधिक सीमा आहे मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. मध्य प्रदेश राज्याला जवळपास 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर गोव्याला सर्वात कमी जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गोवा राज्याला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय सीमा लागलेली आहे एकमेव. सर्वाधिक जिल्ह्याची सीमा जर म्हटलं तर मध्य प्रदेशला लागून आहे, जवळपास 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. आता शेजारी राज्य आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे. तर मध्य प्रदेश 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. वारंवार थोडंफार प्रॅक्टिस करायची, ऑटोमॅटिक लक्षात राहील. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. तर कर्नाटकला 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे खालोखाल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. 1-2 वेळेस म्हणायचं. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. कर्नाटकला किती लागलेले आहे? 7 जिल्ह्याची. म्हणजेच हे सेम अशा पद्धतीने लागून आहे. जसं की खाली सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा पद्धतीची 7 लागलेली आहे कर्नाटकला. गुजरात जर बघितलं 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर. तेलंगणा 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. छत्तीसगड 2 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गोंदिया आणि गडचिरोली. त्यासोबत गोवा राज्याला 1 सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तर आपण हे नकाशामध्ये पुढे बघणारच आहोत. तर आता महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग बघू आपण. तर सध्या महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर कोणते आहेत मग? कोकण आहे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी जर बघितलं तर पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई हे 4 प्रशासकीय विभाग होते. जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस किती होते प्रशासकीय विभाग? मग तर 4 होते. आता किती आहेत? 6 आहेत प्रशासकीय विभाग. प्रादेशिक विभाग जर म्हटलं तर 5. जसं की तुम्ही विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा प्रकारचे जे की प्रादेशिक विभाग आहेत हे 5 आहेत. तर प्रशासकीय विभाग जर म्हटलं प्रशासकीय 6 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. काही पण आगळीवेगळी ट्रिक बनवायची, लक्षात राहील. तर स्थापनेच्या वेळी किती होते? तर पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई हे 4 प्रशासकीय विभाग होते. आता 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रादेशिक आणि प्रशासकीय विभागामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. पुढे जर बघितलं आता आपण थोडंफार नकाशा बघा. आता इथे नंदुरबार आहे, हे मध्य प्रदेशला 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाण्याची लागलेली आहे, पण अकोल्याची नाही. लक्षात ठेवा, अकोल्याची नाही आहे. अमरावती आहे, वर्ध्याची पण नाही. इथे नागपूर, भंडारा, गोंदिया हे 8 जिल्ह्याची मध्य प्रदेश लागून आहे. आणि आणि कर्नाटकला जर बघितलं तर कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा प्रकारची 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागून आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नकाशामध्ये बघू शकतो आपण. तर महाराष्ट्रातील जिल्हे बघूया आपण. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत. तर 1 मे 1981 नंतर महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती सुरुवात झाली. कधी? 1 मे 1981 नंतर महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती सुरुवात झाली. अहमदनगरला एकूण 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. सर्वात जास्त कोणत्याला कशाला लागून आहे? तर सर्वात जास्त कशाला लागून आहे? तर अहमदनगर या जिल्ह्याला सर्वात जास्त जिल्ह्याची सीमा लागून आहे, 8 जिल्ह्याची. बघितलं नंदुरबार हा एकच जिल्हा आहे ज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे, ते म्हणजे धुळेची लागलेली आहे. तर आता जिल्ह्याची निर्मिती, आता मूळ जिल्हा त्यामधून नवीन झालेला जिल्हा 1 मे 1981, 1 मे 1981 याच डेटला 2 जिल्ह्यांमधून 2 नवीन जिल्हे तयार झालेले आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. बघा आता इथे रस्सी लक्षात ठेवा, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि इथे औरंगाबाद, जालना, म्हणजे इथे अवजार लक्षात ठेवा. नोट डाऊन करत चला. 1 मे 1981 रस्सी आणि अवजार, म्हणजे रस्सी म्हणजे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि 1 मे 1981 औरंगाबादमधून जालना म्हणजेच अवजार. हे ट्रिक अशा पद्धतीने नोट डाऊन करा. 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादहून लातूर, उस्मानाबाद, लातूर, उस्मानाबाद, लातूर, उलालाले ओ अशा पद्धतीने ट्रिक ठेवा. 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादहून लातूर, उलालाले ओ.
26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरमधून गडचिरोली चकदे, म्हणतो ना आपण चकदे, तर चंद्रपूरमधून गडचिरोली चक, तर 26 ऑगस्ट 1982. 1 जुलै 1989 धुळेमधून नंदुरबार धुळेमधून, तर धून अशा प्रकारची धून, तुम्ही एखाद्या सॉंगची धून तर ऐकतात, हो धून, नंदुरबार धुळेमधून नंदुरबार 1 जुलै 1989. 1 जुलै 1989ला अकोल्यामधून वाशिम. 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई शहरमधून मुंबई उपनगर. 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई शहरमधून मुंबई उपनगर तयार झालेला आहे. तर 1 मे 1999ला 2 जिल्ह्यातून नवीन 2 जिल्हे तयार झाले. भंडारा गोंदिया. भंडारा लक्षात ठेवा, भागो, तर 1 मे 1999 भागो म्हणजेच भंडारामधून गोंदिया. तर 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली. पहिला परभणी हिंगोली, लक्षात ठेवा, पहिला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर 1 ऑगस्ट 2014ला ठाणेमधून पालघर. तर अशा पद्धतीने आपण थोड्याफार ट्रिक पण बघितल्या. आय होप तुम्हाला ते नोट डाऊन केल्या आणि वारंवार तुम्ही रिकॉल केल्या तर लक्षात राहील. तर पुढे बघूया आपण महाराष्ट्र ग्राम आणि नागरी प्रशासन. यामध्ये आपल्याला फॅक्ट स्वरूपात पण विचारू शकते. तर एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात? 36. एकूण तालुक्याची संख्या लक्षात ठेवा 358. बाकी खेड्याची लक्षात ठेवली नाही तरी चालेल. तर ग्रामपंचायती लक्षात ठेवा किती आहे? 28,332 हे ग्रामपंचायतीची संख्या आहे. 28,332. तालुक्यांची 358. 36 जिल्हे. पुढे जिल्हा परिषदेची संख्या 34 आहे, लक्षात ठेवा, कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही आहे, म्हणून जिल्हा परिषद 34 आणि जिल्हे 36. पंचायत समित्या लक्षात ठेवा 351. तालुके किती आहे? 358 प्लस 7 करायचे, 351 काय आहे? तर डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला पंचायत समित्या बघायला मिळतात 351. एकूण महानगरपालिका 27 आहेत. तर आता 29 झालेले आहे. तर ते 2 कोणते आहे? एक सांगतो, कोल्हापूरची इचलकरंजी, आणि दुसरी कोणती आहे? 29वी. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुढे आपण बघणार आहे. तर एकूण नगरपरिषद 236, नगरपंचायता 124 आणि दशलक्ष शहरे म्हणजे 10 लाख लोकसंख्येची जी की शहरे आहेत किती आहे? 7. तर अविभाजित ठाणे धरून 7 आहेत. राज्यातील कटक मंडळे किती आहेत? 7, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील 6 दशलक्ष शहरे: बृहमुंबई, पुणे, नागपूर, वसई विरार, नाशिक. नागपूर नाशिक तर आहेच, पुणे पण आहे, वसई विरार पण आहे, औरंगाबाद पण आहे आणि ठाणे आहे, लक्षात ठेवा, अविभाजित ठाणे. तर महाराष्ट्रात 226 नगरपालिका आहेत. काही नगर परिषदा आहेत. ते नगर परिषदा कोणत्या आहेत ते बघू आपण. कर्जत नगर परिषद, काटोल नगर परिषद आहे, कोपरगावची नगर परिषद, गोंदिया नगर परिषद, चिखली नगर परिषद, जव्हार नगर परिषद. आता हे विचारलं नाही, पण एवढी संख्या लक्षात ठेवा की 226 आहे. तिरोरा नगर परिषद, राहाता नगर परिषद, सैलू नगर परिषद. पुढे सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत, लक्षात ठेवा. पहिली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये 1888 निर्मिती वर्ष, लक्षात ठेवा. आता महानगरपालिकेचा क्रम सिक्वेन्सनुसार निर्मितीनुसार आपल्याला विचारू शकते. तर पुणे महानगरपालिका 1950 मध्ये, त्यानंतर नागपूर महानगरपालिका आहे 1951 मध्येच, आणि एक लक्षात ठेवा सोलापूर महानगरपालिका 1964, लक्षात ठेवा. त्यानंतर मग 82 वाल्या भरपूर आहेत, जसे की ठाणे महानगरपालिका 1982, पिंपरी चिंचवड 1982, नाशिक 1982, कल्याण डोंबिवली 1982. त्यानंतर वसई विरार महानगरपालिका 2009 मध्ये आहे, हे महत्त्वपूर्ण आहे, वसई विरारची 2009 मध्ये. बाकी औरंगाबाद 1982. नवी मुंबई महानगरपालिका 1992, हे लक्षात ठेवा. नवी मुंबई महानगरपालिका 1992. 1982 हिचा आकडा देऊन आयोग आपल्याला फसवू शकतो. ते 1992ची आहे नवी मुंबई महानगरपालिका. तर मीरा भाईंदर 2002, तर भिवंडी निजामपूर 2002 मध्येच, हे 2002च्या आहेत, लक्षात ठेवा, मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूर. अमरावती महानगरपालिका 1983ची आहे, नांदेड महानगरपालिका 1997, कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरची 1972ची, हे कोल्हापूरची आहे 1972ची, लक्षात असू द्या. पुढे अकोला हे केले 2001ची आहे. पनवेल महानगरपालिका पनवेल 2016 मध्ये तयार झालेली. उल्हासनगर महानगरपालिका 1998 मध्ये. त्यानंतर 2003चे लक्षात ठेवा मालेगाव जळगाव. त्यानंतर 2011ची एक लातूर. त्यानंतर 2003चेच धुळे अहमदनगर, हे 2003 मध्ये तयार झाली आहे. आणि महत्त्वाचं काय, 2011 मध्ये चंद्रपूरची आणि परभणी 2011ची आहे, चंद्रपूर आणि परभणी 2011ची. आणि 28वी इचलकरंजी महत्त्वपूर्ण आहे 2022 मध्ये, आणि 29वी जालन्यामध्ये 2023 मध्ये. हे तर 29 हे महानगरपालिका आहेत, लक्षात असू द्या. पुढे बघा, महाराष्ट्रात किती टक्के कोणत्या खडकाने व्यापलेले आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर बघा, डेक्कन ट्रॅप लावा जे खडक आहे
त्याने सर्वात जास्त 81.2% हे महाराष्ट्राचे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यासोबत प्लेस्टोसिन म्हणजेच जलोढ अवसादी खडक जे आहे 4.71%, विंध्यन कडप्पा खडक जे आहे 2%, त्यासोबत गोंडवाना गाळाचा खडक 1.55% आणि आर्कियन धारवाड खडक जर बघितला तर 1.48%. तर हे सिक्वेन्सनुसार क्रमानुसार टक्केवारी आपल्याला विचारू शकते. क्रमानुसार लावायचं म्हटलं तर लावा खडक सर्वात जास्त, अवसादी खडक 4.71%, विंध्यन कडप्पा 2%, गोंडवाना गाळाचा खडक 1.55%, धारवाड आर्कियन खडक 1.48%. तर थोडंफार अशा पद्धतीने लावा अवसाद विंध्यगो, लावा अवसाद विंध्यगो अशी ट्रिक लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, वायव्येला गुजरात, त्यासोबत पूर्वेला म्हणजेच ईशान्येला छत्तीसगड आणि आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक, गोवा राज्य आणि पश्चिमेस अरबी समुद्र हे स्थान लक्षात असू द्या. आता महाराष्ट्राच्या सीमा. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा संलग्न आहे, लक्षात असू द्या. वायव्येस गुजरात, दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्य पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा राज्य, दक्षिणेस कर्नाटक व गोवा. आता शिखर महत्त्वपूर्ण आहे, जे परीक्षेमध्ये विचारू शकते आपल्याला. क्रमानुसार लावणी. तर कळसुबाई 1646 अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते, साल्हेर 1567 उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर 1438 आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये येते, हरिश्चंद्र जर बघितलं 1424 अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तारामती 1421 सातारा जिल्ह्यामध्ये, सप्तशृंगी 1416 नाशिक जिल्ह्यामध्ये, तोरणा 1404 पुणे जिल्ह्यामध्ये, राजगड 1376 हे पण पुणे जिल्ह्यामध्ये येते. त्यासोबत सिंगी 1293 हे नाशिकमध्ये, नाणेघाट 1264 अहमदनगरमध्ये आणि तौला याची उंची आहे 1231 नाशिक जिल्ह्यामध्ये, ताम्हिणी 1226 हे पुणेमध्ये आहे. पुणेमध्ये 3 आहेत, तोरणा, राजगड आणि ताम्हिणी हे पुणेमधील आहेत. तर कसा मी हसतो हे ट्रिक तर माहितीच आहे तुम्हाला सिक्वेन्सनुसार. कळसुबाईचे डिटेल लक्षात ठेवायचं 1646 आहे, साल्हेर लक्षात ठेवा 1567 नाशिकमधलं, महाबळेश्वर 1438 आणि हरिश्चंद्र 1424 हे 4 याची फिक्स उंची आपल्या लक्षात असली पाहिजे. पुढे कोकण विभागातील प्रमुख खाड्या उत्तरेकडून ते दक्षिणेकडे लावायचे आपल्याला विचारू शकते. तर दातीवारे वैतरणा नदीवर आहे, पालघरमध्ये ही खाडी. वसईची खाडी उल्हास नदीवर आहे, पालघरमध्येच. आणि धरमतरची खाडी पाताळगंगा नदीवर रायगडमध्ये येते. राजापूरची खाडी कुंडलिका नदीवर रायगडमध्येच. रोह्याची खाडी काळा नदीवर रायगडमध्ये. बाणकोटची खाडी सावित्री नदीवर रायगडमध्ये. दाभोळची खाडी वशिष्ठ नदीवर रत्नागिरीमध्ये. जयगडची जे काही खाडी आहे हे शास्त्री नदीवर येते रत्नागिरीमध्ये. विजयदुर्ग हे शुक नदीवर येते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर विजयदुर्ग हे खाडी येते, महत्त्वपूर्ण आहे. कर्ली हे कर्ली नदीवरच आहे सिंधुदुर्गमध्ये. आणि तेरेकोल हे तेरेकोल नदीवर आहे, हे सिंधुदुर्गमध्ये खाडी आहे. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग यासाठी काही ट्रिक असायला पाहिजे आपल्याला. तर ट्रिक अशी आहे मित्रांनो की आपण लक्षात ठेवणं सोपं असलं पाहिजे त्या ट्रिक्सनुसार. तर दाव लक्षात ठेवा, दातीवारे, दाव, वसई. ठीक आहे, नोट डाऊन करायचं. तर नोट डाऊन करून ठेवायचं. दाव धरा धरमतर राजापुरी, दाव धरा. रोह्याची रोहिदास, दाव धरा रोहिदास. बाणकोट दाभोळ, बाण दाभोळ. त्यानंतर जयगड, बाण दाजी दाभोळ जयगड, बाण दाजी. ते म्हणजेच विजयदुर्ग, कर्ली आणि तेरेकोल. ही संपूर्ण ट्रिक 1 तास सांगतो मी तुम्हाला. दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास. बाणदाजी विकते, बाणदाजी विकते. तर दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास, बाणदाजी विकते. अशा पद्धतीने हे ट्रिक आहे, लक्षात असली पाहिजे आपल्या. पुढे महाराष्ट्रातील डोंगर आणि त्या दरम्यानच्या नद्या. आता 2 नद्यांमधील जे काही डोंगर रांग आहे हे परीक्षेमध्ये विचारले जाते. तर सातपुडा डोंगर रांग आहे नर्मदा आणि तापीच्या मध्य. तापी आणि गोदावरीच्या मध्य सातमाळा आहे. आणि गोदावरी आणि भीमाच्या मध्य हरिश्चंद्र बालाघाट आहे. आणि भीमा आणि कृष्णाच्या मध्य शंभू महादेव डोंगर रांग आहे. आता लक्षात कसं ठेवायचं. तर हे नपुडा ताप लक्षात ठेवा. नपुडा ताप म्हणजेच पुडा म्हणजे सातपुडा, न म्हणजेच नर्मदा आणि ताप म्हणजेच तापी. नपुडा ताप 1 लक्षात ठेवा. त्यानंतर तामाळगो, काय तामाळगो म्हणजेच तापी, माळ सातमाळा आणि गो म्हणजेच गोदावरी. नपुडा ताप, तामाळगो
अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि गोभी हरीश खातो, गोभी हरीश खातो म्हणजे गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. गोभी कोण खातो? हरीश खातो. आणि भिक्षुक कोण असतात? शंभू महादेवाचे भक्त. भिक्षुक शंभू महादेवाचे भक्त. भिक्षुक म्हणजे भीमा आणि कृष्णा. भिक्षू कोण आहे? शंभू महादेवाचे भक्त. गोभी कोण खातो? हरीश खातो. गोदावरी आणि भीमाच्या मध्ये हरिश्चंद्र. आणि भिक्षुक कोण आहे? भी आणि क्षू म्हणजे कृष्णा याच्यामध्ये शंभू महादेव डोंगररांग. तर भिक्षू शंभू महादेव आणि गोभी कोण खातो? हरिश्चंद्र. बाकी तर मग पुढाताप आणि तामाळगो. अशा पद्धतीचे ट्रिक थोड्याफार हेल्प. तर त्या ट्रिकला तुम्ही थोडंफार पॉलिश पण करू शकता लक्षात ठेवण्यासाठी. तुमच्या महाराष्ट्रातील डोंगर आणि त्याची जिल्हे आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर आहे? तर नंदुरबार यामध्ये अस्तंबा डोंगर येतो. धुळेमध्ये गाळणा व धानोरा डोंगर येतो. ही नोट्स जे आहे हे परीक्षेमध्ये काय विचारले जाते हे सर्व काही त्यामध्ये सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे या नोट्समध्ये. म्हणून आपल्याला जेवढे काही बाबी आहे त्यामध्ये सर्व काही आपल्याला क्लिअर करायच्या. जळगावमध्ये चांदो, हस्ती, घोडसगाव आणि शिरसोली. जर बघितलं जवळच हत्ती घोडा शिरे, जवळच हत्ती घोडा शिरे याची ट्रिक लक्षात ठेवा. नाशिकमध्ये सातमाळा, साल्लेर मुल्लेर, वणी, मांगेतुंगी, चांदवगड. हे सिंपल आहे. नाशिकमध्ये मांगेतुंगी, वणी, साल्लेर मुल्लेर, सातमाळा, चांदवगड. अहमदनगरमध्ये हरिश्चंद्र, बाळेश्वर, अदुला. हे अदुल्यावरून अहमदनगर लक्षात ठेवा. मुंबई जिल्हा आणि उपनगर मलबार हिल, कान्हेरी, खंबाला, शिवडी, पाली आणि अँटॉप हिल हे सर्व मुंबई जिल्हा आणि उपनगर. ठाण्यामध्ये तुंगार लक्षात ठेवा टेकडी तर डोंगर. तर पुणेमध्ये सिंहगड, तोरणा, राजगड, तसुबाई, शिंगी, पुरंदर, शिवनेरी, लोहगड, अंबाला आणि ताम्हिणी हे पुण्यामध्ये आहे डोंगर. सातारा सीताबाई, बामणोली, मस्कोबा, आगाशिव, परळी, येवतेश्वर, शंभू महादेव, मडवशी आणि मांढरदेव. शंभू महादेव, मांढरदेव हे साताऱ्यामधील. बामणोली, मस्कोबा, त्यासोबत आगाशिव, परळी, येवतेश्वर हे सर्व. सांगलीमध्ये हानोई, मल्लिकार्जुन, दंडोबा, शुक्राचार्य, कमलभैरव. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा आणि चिकोडी हे कोल्हापूरमध्ये येते. सोलापूरमध्ये जर बघितलं तर बालाघाट, शुक्राचार्य, रामलिंग आणि महादेव हे आपण डोंगर बघत आहे त्या जिल्ह्यामधील. तर बालाघाट, शुक्राचार्य, रामलिंग आणि महादेव हे सोलापूरमधले आहे. यवतमाळमध्ये अजिंठा. अमरावती जर बघितलं तर चिखलदरा, गाविलगड, धारणी. तर अजिंठा जे आहे हे पुढे नांदेडमध्ये पण बघायला मिळते आपल्याला. तर अमरावतीमध्ये चिखलदरा, गाविलगड आणि धारणी. वाशिममध्ये अजिंठा. वर्धा रामदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव. गडचिरोलीमध्ये भामरागड, सूरजगड, रियागड, सिरकोंडा आणि चिकियाला हे डोंगर आहे. पुढे चंद्रपूरमध्ये चांदूरगड, पेरजागड. भंडाऱ्यामध्ये अंबागड. गोंदियामध्ये गायखुरी आणि नवेगाव. नागपूरमध्ये गरमसूर, हातगड, सातपुडा डोंगर. आता काही छोटे छोटे डोंगर आहे ज्यांना व्हॅल्यूच नाही, ते परीक्षेमध्ये विचारतच नाही. तर औरंगाबाद जर बघितलं तर अजिंठा, सुरपालनाथ, चौक्या हे जर बघितलं तर औरंगाबादमध्ये. सुरपालनाथ हे डोंगर कुठे? औरंगाबादमध्ये. उस्मानाबाद, बालाघाट, तुळजापूर, नळदुर्ग. नांदेडमध्ये मुंदखेड, सातमाळा, बालाघाट, निर्मळा. हे परभणी जर बघितलं तर अजिंठा, बालाघाट हे परभणीमध्ये. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर. बीडमध्ये बालाघाट डोंगर. लातूरमध्ये बालाघाट डोंगर. तर बालाघाट परभणी, बीड, लातूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आपल्याला. नदी प्रणाली. आता समोरील पॉईंट आहे नदी प्रणाली, महत्त्वपूर्ण आहे. गोदावरी नदी खोरे. उगम गोदावरी नदीचा ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामधील. लांबी जर म्हटलं तर गोदावरीची एकूण 1450 आहे. महाराष्ट्रातील 668 किलोमीटर लांबी. तर महाराष्ट्रातील लांबी विचारू शकते आपल्याला. एकूण आहे 1450 तर महाराष्ट्रातील 668. क्षेत्रफळ जर बघितलं तर एकूण क्षेत्रफळ गोदावरी नदीचं 3,13,389 चौरस किलोमीटर. लक्षात असू द्या महत्त्वपूर्ण नदी आहे. दक्षिण गंगा या नावाने ओळखली जाते. म्हणून 3,13,389 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आवश्यक आहे आपल्याला लक्षात ठेवणं. महाराष्ट्रात क्षेत्रफळ 1,52,588 चौरस किलोमीटर. तर राजकीय विस्तार नाशिकमध्ये, अहमदनगरमध्ये, त्यासोबत जालना, बीड, परभणी, नांदेड, गडचिरोली यामध्ये बघायला मिळते आपल्याला विस्तार. नांदेड, गडचिरोली, बीड, परभणी, जालना, नगर आणि नाशिकमध्ये. उपनद्या उत्तरेकडून म्हणजेच ही पश्चिमायन नदी आहे अशा प्रकारची, आणि उत्तरेकडून म्हणजेच कशा प्रकारची. आता इकडे तोंड गेल्यावर तर ती उत्तरेकडून डाव्या हाताकडून. तर ही डाव्या हाताने उत्तरेकडून कोणत्या येतात उपनद्या? प्राणहिता, इंद्रावती, शिवना, दक्षिण पूर्णा, कादवा, खांब. तर दक्षिणेकडून म्हणजे या भागाने उजव्या स्थिराने
तर मांजरा प्रवरा, सिंदबना, दारणा, बिंदुसरा हे कंबाईनच्या PSIच्या एक्झाममध्ये 2024च्या विचारलं होतं. तर भौगोलिक वैशिष्ट्ये आता उगमाजवळ अतिशय वेगाने वाहते. नदीत रांजण खळगे तयार झालेली आहेत. बेसाल्ट खडकामुळे जास्त खनन या नदीमध्ये बघायला मिळत नाही, म्हणजेच खनन कार्य प्रभावी नाही. तर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त निर्माण झालेले बघायला मिळते आपल्याला गोदावरी नदीच्या नदीपात्रात. कृष्णा नदी, आता कृष्णा नदी खोरे, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येतो. लांबी जर म्हटलं तर एकूण 1400 किलोमीटर, महाराष्ट्रात 282 किलोमीटर, क्षेत्रफळ जर बघितलं तर 2,59,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे कृष्णा नदीचे. तर महाराष्ट्रात 28,700 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ कृष्णा नदीचे आहे. राजकीय विस्तार जर बघितला तर साताऱ्यामध्ये खंडाळा, फलटण, मान हे ठिकाण वगळून साताऱ्यामधील आणि सातारामधील जत, खानपूर त्यासोबत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा. तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर ही राजकीय विस्तार आहे. आता हिच्या उपनद्या जर बघितल्या तर उजव्या म्हणजेच दक्षिणेकडून कोयना, वेण्णा, वारणा त्यासोबत पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा म्हणजे अशा प्रकारचीच कृष्णा वाहते. तर उजवीकडून म्हणजे दक्षिण बाजूकडून तर कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. तर डाव्या तीराने येरळा, नंदला, अग्रणी पण कृष्णा नदीची उपनदी आहे. येरळा हे डाव्या तीराने म्हणजेच उत्तरेकडून मिळणारी एकमेव नदी असं म्हटलं तरी चालते. त्यासोबत नंदला आणि अग्रणी तिला पण काय सोबती आहेत. वैशिष्ट्ये जर बघितले आपण, कृष्णा नदी आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागरात येऊन मिळते. तर कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात येऊन मिळते मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस आंध्र प्रदेशमध्ये. तर हिच्या मुखाजवळ तीव्र प्रवाह 3 शाखात विभागला जातो आणि त्रिभुज प्रदेश निर्माण करतो. तर 3 भागामध्ये त्या मुखाजवळ प्रवाह 3 भागामध्ये विभागला जातो आणि त्याला त्रिभुज प्रदेश निर्माण करते असे म्हटले जाते. काही महत्त्वाची मंदिरे आहेत ते बघू आपण. सांगलीजवळ जर बघितलं तर औदुंबर दत्तात्रय मंदिर, त्यासोबत बादवन गावात भगवान शिवचे एक हेमाडपंथी मंदिर. लक्षात ठेवा, कृष्णा नदी हेमाडपंथी मंदिर. तर कोपेश्वर मंदिर, कुरुंदवाड, तर नरसोबाची वाडी हे मंदिर आहे. तर हे वैशिष्ट्यामध्ये आपण कृष्णा नदीचे बघितलं. तर भीमा नदी खोरे, आता उगम भीमा नदीचा भीमाशंकर पुणे जिल्हा आहे येथून आणि लांबी जर बघितले तर 860 एकूण लांबी आहे आणि महाराष्ट्रातील 451 लांबी आहे भीमा नदी. एकूण क्षेत्रफळ 77,000 चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 48,184 किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. राजकीय विस्तार पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधून वाहते. त्यासोबत खंडाळा, फलटण, मान तालुक्यामधून वाहणारी आणि बीड जिल्हा, आष्टी, उस्मानाबादमधून काही जिल्हे. तर लक्षात ठेवा, पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचा विस्तार आहे भीमा नदीचा. तर उपनद्या उजव्या दिशेने भामा, इंद्रायणी, पवना, मुळामुठा, कहा आणि बोर, नीरा, मान. तर भामा, इंद्रायणी, मुळामुठा, मान, बोर, नीरा. तर भामा, बोर, नीरा, मान, पवना, मुळामुठा, इंद्रायणी. तर एक रिदममध्ये पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. तर डाव्या तीराने उत्तरेकडून वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना, भोगावती. तर लक्षात ठेवा, पुष्पावती, भोगावती, सीना, मीना, पुष्पावती, भोगावती, सीना, मीना हे डाव्या तीराने उत्तरेकडून या उपनद्या आहेत. त्यासोबत वेळ, कुकडी, घोड. वैशिष्ट्ये जर बघितली, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यामधून वाहत जाते. पुढे पंढरपूरमध्ये तिला चंद्रभागा म्हटले जाते. ही नदी आग्नेयेस वाहते, म्हणजेच अशा पद्धतीने ही नदी वाहते आणि कर्नाटकातील रायचूर जवळ कृष्णा नदीला येऊन मिळते भीमा नदी. तर भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम जर बघितला तर रायचूर, लक्षात ठेवा, कर्नाटक. भीमा नदीची जी नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. तर नीरा नदी हे नरसिंगपूर नीरा या गावाला भीमेजवळ मिळते. तर मुळामुठा ही आणि भीमा नदीचे संगम हे पुणे जिल्ह्यातील वाळकी रांजणगाव बेट येथे होतो. तर महागणपती जर बघितलं तर रांजणगावमधील आहे, तिथेच भीमा आणि मुळामुठा नदी यांचा संगम वाळकी येथे होतो. पुढे तापी नदी खोरे. आता तापी नदी खोरे उगम जर म्हटलं तर मुलताई, मध्य प्रदेश महादेव डोंगर रांगातून बैतूल येथून तिचा उगम होतो. मुलताई, बैतूल, मध्य प्रदेश महादेव डोंगर रांगात तापी नदीचा उगम. लांबी जर म्हटलं तर एकूण लांबी 724, तर महाराष्ट्रातील 208. एकूण क्षेत्रफळ 57,662 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 31,660 चौरस किलोमीटर. राजकीय विस्तार अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार वरचे जे काही जिल्हे आहेत म्हणजे अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरातमध्ये प्रवेश करते.
तर गुजरातमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका आहे, त्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते तापी नदी. उपनद्या जर बघितल्या तर डावी तीरावरून पूर्णा, किरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघणी, वाघूर, अंजनी, शिवा. तर बुराई, वाघूर, अंजनी, शिवा, पूर्णा, गिरणा, बोरी, पांझरा. डाव्या तीरावरून म्हणजे तापी नदी अशा पद्धतीने वाहते. तर उजव्या तीरावरून तिच्या उपनद्या अरुणावती, गोमाई, त्यासोबत मोर, वाकी, गुडी, अनेर. अनेर लक्षात ठेवा, यामध्ये गोमाई, मोर आणि अरुणावती लक्षात ठेवा. वैशिष्ट्ये जर बघितले, तापी नदीच्या उत्तरेस कालीभीतचे डोंगर, त्यासोबत दक्षिणेत मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर आहे. तर तापी नदीच्या दक्षिणेस मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर आहे, उत्तरेस कालीभीतचे डोंगर आहे. तापी नदीला समांतर अशी सातपुडा पर्वतरांग असून तापी पूर्णा खोऱ्याची साधारण रुंदी 240 किलोमीटर आहे. तापी पूर्णा नदीची खोरी किती? साधारणतः 240 किलोमीटर. तापी नदी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर खिंडीतून जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. ही नदी पुन्हा मध्य प्रदेशमधून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. जळगाव जिल्ह्यातील रावेर या शहराजवळून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशी शहरात जवळून पश्चिमेस गुजरातच्या सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातातून अरबी समुद्रात वाहत जाते. म्हणजे तर बघा, अशा पद्धतीने ही तापी नदी वाहते आणि ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कुठे? अरबी समुद्रात जाऊन मिळते, गुजरात. तर आता पुढे कोकणातील नद्या बघूया आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. पुढे कोकणातील नद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम: दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, त्यासोबत काळगांधार, सावित्री, जोग, जगबुडी, वशिष्ठी, गडगडी, त्यासोबत शास्त्री, बाव, कजवी, मचकुंदी, शुक, देवगड आणि आचरागड, करली, तेरेखोल. एवढं लक्षात ठेवा. तर बघा, लक्षात कसं ठेवायचं? दम आला कशामुळे? सूर्याच्या उन्हामुळे. वैतागलो तर तहान लागली तर भात खाल्ला मी. भात खाल्ल्यानंतर उल्हास आल्यामुळे मी पाताळगंगामध्ये उडी मारल्यानंतर अंबा हा मला त्या पाताळगंगेमध्ये कुंडीमध्ये बघायला मिळाला. तर त्या पाताळगंगेमध्ये काळ होता आणि तिथे सावित्री देवी मी बघितली. सावित्री देवी मला म्हणाली, जग म्हणजे जग बुडलं हे वैशिष्ट्य आहे. मग मी शास्त्री बाबाकडे गेलो, बाव, मचकुंदी आणि त्यासोबत देवगड, आचरागड, करली, तेरेखोल. तर हे एकदा तुम्ही लक्षात ठेवा. बघा, मला दम आला कशामुळे? सूर्याच्या उन्हामुळे. मी वैतागलो, मी काय केलं? तहान लागली मला, तानसा, मी भात खाल्ला, भातसा. उल्हास आला मला, उल्हास, मी उडी मारली पाताळगंगा. मी काय बघितलं? त्यामध्ये अंबा बघितला. कुठे होता? कुंडीमध्ये ठेवून होता. काळ होता त्या नदीमध्ये, पुण्या पाताळगंगेमध्ये. मी तिथे सावित्री देवी बघितली. सावित्री देवीने काय म्हटलं? जोक मारला की जग बुडलं, वैशिष्ट्य आहे. मी शास्त्री बाबाकडे गेलो. शास्त्री आणि बाव, मचकुंदी, शुक, देवगड, आचरागड, करली, तेरेखोल. काही बाबी यामधल्या आठवण राहिल्या तरी लक्षात राहिले आपल्या, म्हणजे सिक्वेन्सनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. ही ट्रिक आहे, नोट डाऊन करा काही बाबी यामधील. तर कोकणातील नद्यांच्या काठावरील प्रमुख शहरे: उल्हास नदीवर ठाणे, कर्जत येते. मिठी नदीवर मुंबई आहे. पाताळगंगावर खालापूर आहे. लक्षात ठेवा, पाताळगंगेवर काय? खालापूर. कुंडलिकावर रोहा आहे. सावित्री नदीवर महाड आहे. गड नदीवर कणकवली हे शहर आहे. त्यासोबत जोग नदीवर दापोली शहर. सावित्री नदीवर पोलादपूर आहे आणि तानसावर शहापूर आहे. तर कोकणातील नद्यांच्या खोऱ्यातील प्रमुख प्रकल्प. आता वैतरणा नदीवर मोडक सागर प्रकल्प, भातसा नदीवर भातसा धरण, भातसा नदीवर चोरणा धरण पण आहे आणि तानसा नदीवर तानसा धरण पण आहे. आता जलाशय आहे, त्यांची नावं काही. महाराष्ट्रातील प्रमुख धरण आहे त्यांचे जलाशय. जायकवाडी या धरणामधील जलाशयाचे नाव आहे नाथसागर. खडकवासला या जलाशयाचे नाव वीरबाजी पासलकर. हातनूर याचे आहे मुक्ताई सागर. उजनी याचे आहे यशवंत सागर. राधानगरी लक्ष्मी सागर. बघा, राधा लक्ष्मी म्हणजे राधानगरीचं लक्ष्मी सागर. वैतरणाचं मोडक सागर. वैतागलो त्यामुळे मी मोडलं एखादं भांडं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. खडकवासला वीरबाजी पासलकर. जायकवाडी नाथसागर माहितीच आहे तुम्हाला. हातनूर मुक्ताई सागर लक्षात ठेवा. तर उजनी यशवंतनगर, राधा लक्ष्मी सागर. वैतागलो मोडलं मोडक सागर. पुढे पानशेत तानाजी, तान लागली, पानशेत पाणी पिलं. कोयना शिवाजी सागर. गोसीखुर्द इंदिरा सागर. तोतला डोह मेघदूत जलाशय. महाराष्ट्रातील नद्यांनी निर्धारित केलेल्या जिल्ह्यांच्या सीमा. आता गोदावरी हे औरंगाबाद अहमदनगर, जालना बीड, परभणी बीड हे लक्षात ठेवा जिल्हे आहेत. घोड नदी पुणे अहमदनगर जिल्ह्यांची सीमा निश्चित केली. वारणा नदीने कोल्हापूर सांगलीमध्ये. कृष्णा नदी सांगली कोल्हापूरची. भीमा नदीने पुणे अहमदनगरची आणि पुणे सोलापूरची सीमा निश्चित केलेली आहे. कृष्णाने सांगली सोलापूरची निश्चित केलेली आहे, लक्षात असू द्या.
सीना नदीने अहमदनगर बीडची सीमा निश्चित केली. त्यानंतर उस्मानाबाद आणि सोलापूरची सीमा निश्चित करणारी नदी सीना नदी. पैनगंगा नदी यवतमाळ नांदेडची सीमा निश्चित केली. त्यानंतर यवतमाळ हिंगोलीची सीमा निश्चित करते. त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरची सीमा निश्चित करते. ही पैनगंगा नदी आहे. आता महाराष्ट्रातील वनसंपत्ती आणि प्राणसंपत्ती पुढे आपण बघणारच आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.